पुढे जात आहेत. खातं खोललंय सदा स्पोर्ट्स बागवाडी या टीमने. बॉलर तयार, रुपेश उर्ध विकेट. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय, पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये. शॉट मिड विकेटला, तोपर्यंत एक धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. 3 धावा. ओव्हर क्रमांक 1 रुपेश आणि त्याच्या अगेन्स्ट इथे स्ट्रायकिंग एंडला बॅटर हर्षद दिसेल आपल्याला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधोमध चेंडू अगदी अलाउन द कार्पेट मारायचा होता, परंतु तसं घडताना दिसलं नाहीये. टप्पा पडल्यानंतर गती कुठेतरी कमी पाहायला भेटली रुपेशची आणि त्यानंतर इथे बीट झालाय हर्षद. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय, थर्ड मॅनला जातोय चेंडू. विराज त्या ठिकाणी 30 सर्कलच्या बाहेर किंचितसा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय विराजच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4-0 अशी परिस्थिती आहे. सुरुवात दमदार करावी लागेल. आपल्या बाईट मध्ये सांगितलंय सदा कॅप्टनने 80 धावापर्यंत मजर मारेन, परंतु फटका फसलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथे मात्र झेल बाद होईल. हर्षद शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक, परंतु इथे अप्रतिम झेल पकडलाय हर्षदचा आणि यावर मात्र हर्षद बाद होतोय. टीमला बसलेला पहिला आदरा प्रथमेश इथे आउट होतोय. प्रथमेश बॅक टू पॅव्हिलियन. टीमला बसलेला पहिला आदरा यस डीजे. आमचे संयोजक आहेत, आपल्याला सिग्नल देतील. चौकार जातोय. 4 धावा ऍड केल्या जातील. येस, 4 धावा ऍड केल्या जातात टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. सध्या स्कोर कार्ड वरती 8 धावा. 8ला 1 सदा स्पोर्ट्स बागवाडी या टीमची धावसंख्या होते. हर्षद चांगली बॅटिंग करतोय. शुभमच्या पहिल्या चेंडूवरती काऊ कॉर्नरच्या त्या ठिकाणी गेला चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अंदाज आला नाहीये. बारकू करंगुटकर त्या ठिकाणी दिसत आहेत आणि तो तिथे फंगल झाला, फंबल, आणि त्यामुळेच की काही 4 धावा. बॉलर तयार. फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्हला लॉंग ऑफचा चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. तेजस येईल, चांगली फेकी करतोय. तोपर्यंत बॅकअप करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या सध्या 1ला 10. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 1ला 10 अशी परिस्थिती आहे. सदा स्पोर्ट्स बागवाडी या टीमने टॉस जिंकलाय. पहिल्यांदा बॅटिंग करताना दिसतोय. दुपारच्या सत्रातील हा पहिला सामना. सदा स्पोर्ट्स बागवाडी विरुद्ध कट्टा पॅकर्स कट्टा. शुभम चौगुले गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 बाउंड चेंडू पकडलाय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्यात यशस्वी झालेत हे दोन्ही खेळाडू. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. 12ला 1.
सदा स्पोर्ट्स बागवाडी टीमची धावसंख्या मोठे फटके मारावे लागतील. पहिली मॅच सदा स्पोर्ट्स पराभूत झालाय, तो वचपा काढावा लागेल. मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय की काय, परंतु अप्रतिम झेल पकडलाय डीप मिड विकेटला आणि इथे मात्र हर्षदला माघारी परतावं लागेल. गडी बाद होतोय, आउट होतोय हर्षद. टीमला बसलेला दुसरा आद्रा. टीमची धावसंख्या 2/12 अशी परिस्थिती आहे सदा स्पोर्ट्स बागवाडी टीमची. 2/12. यस डीजे. नवीन गोलंदाज शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिसेल. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय रुपेश नेसवणकर आणि त्याच्या जोडीला दर्शन. या दोन खेळाडूंना राहावं लागेल. सलामीचे 2 खंदे फलंदाज बाद झाले. प्रथमेश असेल, हर्षद असेल. आता मात्र चांगला चेंडू, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या मागे, तिथे बॅकअप केलं जातंय 30 सर्कल मध्ये. एका धावेने आपलं खातं खोलतोय रुपेश. टीमची धावसंख्या नेऊन ठेवेल 2/13. 2/13. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही स्टार बॅटर आहेत इथे, दर्शन आणि रुपेश. इथे आज मॅच चांगली खेळावी लागेल तुम्हाला. चांगला चेंडू कावू कॉर्नरच्या दिशेने, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स एवढ्या लांब जाऊन चेंडू फक्त एकच धाव घेतली आहे. तुम्हाला थोडस सावध राहावं लागेल, चप्पळ खेळावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2/14 अशी परिस्थिती आहे. सदा स्पोर्ट्स बागवाडी या टीमची धावसंख्या 2/14. यस डीजे. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय, स्वतः चेंडूवरती जातोय, ताबा मिळवतोय. तोपर्यंत एकच धाव दर्शनच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 15. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. मोठे फटके मारावे लागतील, क्षमता आहे रुपेशच्या बॅट मध्ये. मनगटामध्ये ताकद आहे, उंचीचा फायदा उठवेल का, परंतु इथे फटका फसलाय की काय. आबा येईल चेंडूच्या खाली, अंदाज घेतलाय आणि यावर मात्र रुपेशला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला तिसरा आद्रा म्हणावा लागेल. रुपेश नेसवणकर इथे आउट होतोय. टीमला बसलेला तिसरा आद्रा. टीमची धावसंख्या 3/15 अशी परिस्थिती आहे सध्या. सदा स्पोर्ट्स बागवाडी टीमची धावसंख्या होते 3/15. कट्टा पॅकर्स कट्टा विरुद्ध सदा स्पोर्ट्स बागवाडी अशी लढत पाहायला भेटते. रुपेशने ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 4 धावा खर्च केले. त्यानंतर शुभम ने ते 10 धावा खर्च केलेत. नवीन बॅटर सध्या मैदानात चाललाय, रियान शेख. नवीन बॅटर मैदानात दाखल होईल. रियानला इथे थोडं वेळ थांबावं लागेल, वेट करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. संघ अडचणीत आहेत. आतापर्यंत 3 गडी गमावले आहेत सदा स्पोर्ट्स बागवाडी या टीमने, फक्त 15 या धावसंख्येवरती. आबा चांगली गोलंदाजी करतोय, रुपेश ने चांगली गोलंदाजी करून गेलाय. शुभम थोडासा महागडा ठरलाय. चांगला चेंडू, स्विंग इन मिस. भन्नाट वेग पाहायला भेटला आबाच्या गोलंदाजीवरती आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी कट्टा पॅकर्स कट्टा टीम कडून सातत्याने खेळताना दिसलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेट पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, स्वतः आबा जातोय, चेंडूवरती ताबा मिळवेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जातोय. टीमची धावसंख्या वाढते 16/3.
कट्टा पॅकर्स विरुद्ध सदा स्पोर्ट्स बागवाडी. मोठा फटका सजवलाय, पाहायचा आहे परंतु आबा येतोय, दुसरा झेल घेईल का? यस, इथे दुसरा झेल पकडलाय स्वतःच्या गोलंदाजीवरती आणि दर्शनला इथे माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला चौथा हादरा आउट होतोय. दर्शन या ठिकाणी 4 ला 16 अशी परिस्थिती आहे. सदा स्पोर्ट्स बागवाडी या टीमची धावसंख्या 4 ला 16. यस डीजे. रुपेश नेसवणकर असेल, त्यानंतर दर्शन, या 2 खेळाडूंचे झेल, अप्रतिम झेल पकडलेत, भरपूर उंच झेल आणि ते झेल पकडले. चांगला चेंडू, बॅटचा टो घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या मागे, तोपर्यंत एक धाव सूरजच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 4 ला 17. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती आहे. सध्या तुम्ही पाहताय तारा स्पोर्ट्स, तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025चा थरार इथे पाहायला भेटतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 4 ला 16 अशी परिस्थिती आहे. सदा स्पोर्ट्स बागवाडी या टीमची धावसंख्या होते 17 ला 4. यस डीजे. क्रमांक 4 तेजस करंगुटकर. आबाचं कौतुक करावं लागेल. स्लोअर पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भरपूर उंच चेंडू आणि तेवढाच लांब देखील ठोकलाय. इथे सूरजने घणाघाती प्रहार केलाय. भरपूर वेळानंतर स्कोर कार्ड वेगाने चाललंय. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. धावसंख्या होते 23. आक्रमण चढवलंय. ओव्हर क्रमांक 4 पेश करताना तेजसच्या थोडासा शॉर्ट पिच डिलिव्हरी इथे पाहायला भेटली, परंतु बरोबर नजर ठेवली होती चेंडूला आणि भरपूर उंच आणि तेवढ्याच लांब ठोकलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावा. आपण चर्चा करत होतो ओव्हर क्रमांक 3. आबा कोयंडेच्या माध्यमातून 2 गडी त्याने आपल्या ओव्हरमध्ये आउट बाद केलेत आणि त्यानंतर मात्र 3च धावा खर्च केलेत. आता मात्र शूज वरती चेंडू आदळतोय, लेग बायचा सिग्नल येतोय पंचांचा, तोपर्यंत 1 धाव रियान शेखच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 24 ला 4. रियान शेख स्ट्रायकिंग एंडला, सूरज स्ट्रायकिंगला, तेजस करंगुटकर गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, अचूक झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र साधा सोपा झेल सोडलाय. स्वप्नील करंगुटकरने एक जीवदान प्राप्त केलंय. रियान शेखने चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. आतापर्यंत वर्चस्व गाजवलंय कट्टा पॅकर्स टीमने, परंतु ही कॅच सुटली आहे तेजसच्या गोलंदाजीवरती स्वप्नीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका इथे पाहायचंय. मिड विकेट काबू कॉर्नरच्या मधोमध षटकार जातोय. रियान शेख शपल झालाय आणि 6 धावा या चेंडूवरती. आता मात्र आक्रमण चढवलंय रियान शेख एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने सूरज. सदा स्पोर्ट्स बागवाडी टीम कडून हात खोललेत, इथे आक्रमकता स्वीकारली आहे. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. धावसंख्या होते 32 ला 4. 32 ला 4 अशी परिस्थिती आहे. सदा स्पोर्ट्स बागवाडी टीमच्या माध्यमातून रियान शेख शपल झाले, त्यानंतर मिड विकेट काबू कॉर्नरच्या मधोमध भरपूर लांब लचक षटकार ठोकला. त्या अगोदर षटकार इथे मिड विकेटला पाहायला भेटला सूरजच्या बॅट मधून. त्यानंतर सूरजने 1 धाव घेतली, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय. परंतु आता मात्र टीमची सूत्र सांभाळलेत रियान शेखने, तो चांगली बॅटिंग करताना दिसतोय. तेजसवरती आक्रमण चढवलंय, राऊंड विकेट मारा.
पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू शफल झाला इथे मात्र, परंतु फसलाय. लेग स्टिक वरून हा चेंडू जातोय. रियान बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. आबाचा विचार केला तर त्याने 3 धावा खर्च केल्यात, 2 गडी गमावलेत. त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी करून गेलाय. ओव्हर क्रमांक 3 पेश करताना रुपेशचा विचार केला तर त्याने ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 4 धावा खर्च केल्यात. बॉलर तयार. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, बॅटची आतली कडा, परंतु इथे मात्र 1 धाव. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्ती नंतर टीमची धावसंख्या होते 33 ला 4 अशी परिस्थिती आहे सदा स्पोर्ट्स बागवाडी टीमची. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यस डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आबा येतोय गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन. शेवटचं षटक, अनामारीचं षटक इथे पाहायला भेटतंय, परंतु शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न रियान शेखचा. निर्धाव चेंडू. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत सदा स्पोर्ट्स बागवाडी टीमने. या ठिकाणी आमचे जे संयोजक कुपन घेऊन फिरत आहेत त्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. इथे काही प्रेक्षक आलेत कुपन विक्रीसाठी, या ठिकाणी यायचंय. आबा येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी. फुलर लेनचा चेंडू, ऑन द कार्पेट चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला पाहायचंय. क्षेत्ररक्षक जातोय, फंबल झालाय की काय, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 36 ला 4. तेजस. आबा इथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा पाहायचंय. काबू कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय तो अगोदर, मात्र तेजस चांगलं क्षेत्ररक्षण करतोय लॉंग ऑन वरून. तोपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल घेतला जातोय. धावसंख्या वाढवली जातोय. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 38 ला 4 अशी परिस्थिती आहे सदा स्पोर्ट्स बागवाडी टीमची. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, परंतु इथे मात्र चांगला चेंडू, कव्हरला दिशा दिली आहे. पाहायचंय क्षेत्ररक्षक नाहीये तोपर्यंत नो मॅन्स लँड वरून हा चेंडू चौकार जातोय. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. सूरजच्या बॅट मधून हा चौकार येतोय. टीमची धावसंख्या वाढते. 42 ला 4 सदा स्पोर्ट्स बागवाडी टीमची धावसंख्या. शेवटचा चेंडू असेल. सूरज सेट बॅट्सटर आहे. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मधून पेश केले गेले आहेत. चांगली बॅटिंग करतोय सूरज आणि रियान हे 2 बॅटर आपल्या टीमसाठी. रियानने 2 षटकार खेचलेत. टीमची धावसंख्या 42 ला 4. शेवटचा चेंडू आबाचा उर्ध विकेट. मात्र चांगला चेंडू, स्विंग इन मिस म्हणावा लागेल. भन्नाट वेग पाहायला भेटला. इथे 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 4 ला 42 अशी पाहायला भेटते. विजयी 43 धावांचं लक्ष्य पार करायचंय. कट्टा पॅकर्स, कट्टा या टीमला सध्या तुम्ही पाहताय तारा स्पोर्ट्स, तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी. इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. सदा स्पोर्ट्स बागवाडी या टीमने 4 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा बनवल्या आहेत. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता असेल निर्धारित 5 ओव्हर मध्ये. कट्टा पॅकर्स कट्टा विरुद्ध सदा स्पोर्ट्स बागवाडी ही लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. बॅटिंग डिपार्टमेंटचा विचार केला तर प्रथमेश तारी, हर्षद तारी या 2 बॅटरने सुरुवात केली, परंतु प्रथमेश तारी लवकर बाद झाला. 3 धावांचं योगदान दिलंय. त्यानंतर मात्र इथे हर्षद तारीचा विचार केला तर त्याने 9 धावांचं योगदान दिलंय. दर्शनचा विचार केला तर त्याने 2 धावांचं योगदान दिलंय. 42 धावा बनवल्या आहेत. विजयी 43 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे सदा स्पोर्ट्स बागवाडी टीमने आतापर्यंत. कट्टा पॅकर्स कट्टा टीमला विजयासाठी 43 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यस डीजे.
स्वागत इस दोपहर के समय पर मैदान पर। इस समय पर हमारे साथ साथ जुड़ चुके थे उत्तम मुनगेकर सर, जो कि इस वक्त और अब हमारे साथ बिल्कुल आपके साथ जुड़ चुका कृष्णा देव जी, और साथ साथ सदा स्पोर्ट बागोली टीम ने पहले बैटिंग की और बनाई लगभग 42 रन, 43 रनों का रख रखा सामने, जिससे पीछे मतलब 43 टू विन है मैदान पर। और ओपनिंग जोड़ी इस समय और जो कि बैटिंग के लिए कट्टा पैकर्स जाती है इस मैदान पर। तेजस और देवेंद्र ये जोड़ी मैदान पर। अब स्ट्राइक पर कौन खेलेगा, ये बहुत बड़ा मतलब तेजस शायद तो तेजस जाएंगे स्ट्राइक पर, और उनके साथ दूसरा खिलाड़ी जो कि जाएगा नॉन स्ट्राइक एंड पर, देवेंद्र जो कि नॉन स्ट्राइक पर, देवेंद्र कलुंगुटकर जो कि नॉन स्ट्राइक एंड पर, तेजस जो कि स्ट्राइक पर। और गेंदबाजी पर सुशांत के हाथ में मोर्चा। गेंदबाजी पर सुशांत रानी जो कि गेंदबाजी के मोर्चे पर पावर प्ले में किस तरह से बैटिंग होगी मैदान पर। अभी आपने आवाज सुनी सामान्य जो कि उत्तम जी मुनगेकर की, उनके साथ बिल्कुल प्रदीप देवलकर की जो कि कमेंट्री करते हैं मराठी में, जो कि मैन फ्रॉम देवली से प्रदीप देवलकर, और मैं कृष्णा देव जी जो कि इस वक्त आपके सामने हिंदी में जो कि इस समय पर। देखिए इस समय दोपहर का है मैदान पर, और मकरन आंच बिल्कुल अब स्थिति में नहीं है, मतलब नहीं है हमारे साथ जो कि इस समय पर जो कि जागरूक जोशी सर, आपका हार्दिक स्वागत इस मैच के समय, मैच के दरमियान 42 बन चुके हैं, 43 का सवाल, उस सवाल का कट्टा पैकर्स को देना पड़ेगा जवाब। तेजस जो कि लेफ्ट हैंडर खिलाड़ी स्ट्राइक पर, मिड विकेट पीछे, लॉन्ग ऑफ पीछे मैदान पर। दोपहर का समय, दुधैया धूप मैदान में, आज उतनी हवा नहीं है, आसमान बिल्कुल साफ मैदान में, और बावजूद खेल चलता हुआ। और पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर गति के साथ निकली, विकेट कीपर के हाथ में, कोई रन नहीं। पहली गेंद पर कोई रन नहीं मिला मैदान पर, और टीम का स्कोर पहुंचा 0 पर मैदान में। वापस खेल मैदान में चलेगा राउंड विकेट से, और इस बार गति का इस्तेमाल किया, वापस स्लिप में खिलाड़ी मौजूद है। ठीक है, स्लिप के खिलाड़ी ने क्या कंट्रोल किया अपने बॉडी पर, शरीर का बिल्कुल कंट्रोल रखा, बिल्कुल आखिरी समय पर गेंद को जल्दी थ्रो कर दिया विकेट कीपर के दस्तानों में। हालांकि रन लेने के आसार वहां पर भी समाप्त। ठीक है, क्या गति थी, उस गति का इस्तेमाल करते इसने हल्के से गेंद को ढकेला था वहां पर, टाइमिंग जरूर की थी, लेकिन शायद गैप ढूंढ ना पाए मैदान में। वो आड़े बल्ले से ऑन साइड पर मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद है। थैंक यू। अबा कोयंडे जो कि नए बल्लेबाज के रूप में मैदान में पहुंच चुके हैं, पहले मैच में सिक्सर लगाकर खाता खोला इस खिलाड़ी ने, और इस समय पर कौन सा माहौल रहेगा। देखिए 29 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर, जो कि बैटिंग कर रहे कट्टा पैकर्स टीम मैदान में। 14 गेंदों का अब खेल मैदान में बचा हुआ इस समय पर, और 14 रन की आवश्यकता जिससे पीछे मैच में। ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार वाइड मैदान पर। देखिए आपको विकेट जब मिल चुका है तो आपको वो लगातार अच्छी बॉलिंग करनी पड़ेगी, क्योंकि पता है हारने वालों को सिर्फ नमस्कार करके वापस जाना पड़ेगा, फिर से साल भर इंतजार करना पड़ेगा। और मैं तो कहूंगा इंतजार की घड़ियां बहुत लंबी होती है भाई, और इसलिए आपको अच्छी बॉलिंग करनी पड़ेगी इस समय पर मैच में। और फिर से लाइन को छोड़ा ऑफ स्टंप के बाद, इस बार गति के साथ निकली गेंद, विकेट कीपर के हाथ में, कोई रन नहीं मैदान पर। 31 रन पर टीम का स्कोर पहुंचा 30 रन पर मैदान पर। देखिए वाइट वहां से निकला, 30 पर पहुंचा। अब इंडिया अभी तक खाता नहीं खोला मैदान पर, जो कि स्ट्राइक एंड पर अभी तक अभिजीत बाहरी मैदान पर, एक गेंद डॉट भी उन्होंने खेली है इस मैच में। फुल टॉस गेंद को पॉइंट पर पुश किया, वो फुल टॉस पर वो सिंगल निकला, और सिंगल के साथ कहानी में बिल्कुल वापसी। पहले 3 ओवर का खेल अब समाप्त हो चुका है, और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद इस समय पर अगर बैटिंग देखी जाए, कट्टा पैकर्स टीम की जो चेसिंग कर रही है 43 रन का जवाब, उसके जवाब में टीम का स्कोर पहुंचा 31 रन पर। अंतिम 12 गेंदों का खेल मैच में बचा हुआ, जिससे पीछे मात्र 13 रन की 12 रन की आवश्यकता मैदान पर। देखिए 12 गेंदे 12 रन, एकदम सिंपल सा वहां पर बिल्कुल चेस है मैदान पर, लेकिन विकेट हाथों में इसलिए सिंपल का। लेकिन एक ओवर अगर अच्छा घट जाए, 2 या 3 रन खर्च किए जाए, यहां पर 2 विकेट निकल जाए, तो मामला मुश्किल में हो सकता है मैदान पर। ठीक है,
थैंक यू डीजे। इस बार लेग स्टंप के बाहर वाइड बॉल पर इशारा था अंपायर का, 1 रन और मिलता हुआ और उसी 1 रन के साथ टीम का स्कोर जो कि पहुंचा मैदान पर 32 रन पर। फुल टॉस गेंद को कवर पर खेला, टाइमिंग खूबसूरत, खिलाड़ी पीछे रखा है, प्रोटेक्शन दिया गया, 1 रन निकला। और रोहन की यहां पर अगर बात बताई जाए तो रोहन के पास उतनी गति अच्छी है, साथ साथ लाइन अच्छी है। और रोहन इस समय पर अगर बात बताई जाए तो 43 रनों का पीछा करती सामने वाली टीम ने अभी तक बनाए मैदान पर, जबकि 33 मतलब सिर्फ 10 रन जिससे पीछे इस मैच में। ओह, इस बार बढ़िया गेंदबाजी, बिल्कुल इस वक्त धीमी चेंजअप पेस, गति परिवर्तन काम कर गई मैदान पर। एक गेंद डॉट निकल चुकी है, 10 रन की आवश्यकता अभी भी इस समय पर, जिससे पीछे जो कि इस समय पर कट्टा पैकर्स जो कि बैटिंग कर रही है मैदान पर। और इस बार हवा में खेला गेंद को, कवर का खिलाड़ी पीछे है, जिस सीधे हाथ में गेंद, और शायद देखिए आपने बिल्कुल नजर हटी और दुर्घटना घटी। और शायद वहां पर देखिए 1 रन और निकलेगा, जहां पर कोई रन नहीं था वहां पर तीसरा रन मैदान पर बना। शायद हमें भी पहले लगा, कवर के खिलाड़ी ने पहले देखा ही नहीं फील्डिंग कहां पर कैच आ रहा है, शायद बाद में जब आवाज आई तब पता चला गेंद हवा में, इसलिए पोजीशन बिल्कुल खराब हुई और जब तक गेंद पर पहुंच पाते शायद तब तक समय बीता। 3 रन निकले और 3 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 36 रन पर इस समय पर इस मैच में। फुल टॉस गेंद, एक खराब बॉल और खराब गेंद को क्या नसीहत, मिड विकेट सीमा रेखा से पार, 6 रन के लिए मैदान पर। थैंक यू। कट्टा पैकर्स टीम लगभग जीत के आधार पर मात्र 1 रन की आवश्यकता मैदान में, जिससे पीछे मुकाबला बिल्कुल अब समाप्त तो ही जाएगा। और फुल टॉस गेंद को सीधा खेला और इसी के साथ कट्टा पैकर्स टीम ने इस मुकाबले को आसानी के साथ जीता मैदान पर, उनका हार्दिक अभिनंदन। और जो टीम सदा स्पोर्ट इस वक्त बागवाड़ी टीम जो मुकाबले में हार चुके, उनको भी बिल्कुल धन्यवाद, मैदान पर यहाँ पर पहुंची, अपना खेल दिखाया। लेकिन अब क्या होगा मैदान पर, अब यहाँ से जो कि और एक मुकाबला चलेगा, जो दोनों टीमें जीती है उनके बीच में मुकाबला। जो पहली टीम हारी है इससे पहले मैच में, उनके साथ ये टीम जो जीती है अब वो कट्टा पैकर्स खेलेगी और मैदान में मुकाबला बिल्कुल घमासान लड़ाई होगी। बाद में पता चलेगा इस समय पर कौन रहेगा शाम तक, लेकिन फिलहाल मैन ऑफ द मैच की तरफ रुक करते हैं। सुकृत जोशी के पास पहुंचते जो हमारे स्कोरर थे, सुकृत सर कौन आपके जागरूक सर के पास। देखिए जागरूक सर, इस समय पर कौन रहेगा मैन ऑफ द मैच? थोड़ा सा कठिन भी रहेगा क्योंकि इस समय पर देखिए 43 रनों की गेंदबाजी भी आज अच्छी की गई, कुछ बैटिंग भी आज मैदान पर बहुत सुंदर, मैदान पर ओपनर बल्लेबाज ने तेजस ने भी की मैदान पर बैटिंग।